ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। असं आहे की मंगल प्रभात लोढाजी जे एक ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी किती मोठा खोटा बोललं आहे हे आज समोर आलेलं आहे। त्यांनी पत्रही लिहिलं आयुक्तांना आणि जे व्हिडिओ क्लिप त्यांनी दिलेली आहे त्या व्हिडिओ क्लिपमध्ये कुठेही मी धमकी देत नाही असं सिद्ध झालेलं आहे। आज जे मोर्चा काढल्यानंतर त्यांचे पक्षाचे आमदार अतुल भातकर म्हणतात की त्यांना वाटत असेल की त्यांनी धमकी दिली नाही, पण आमच्या लोकांना वाटत आहे की धमकी आहे, तर आमदारांनी माफी मागितली पाहिजे। हा काय चाललाय? एका ज्येष्ठ मंत्री असा आरोप लावतो की मी धमकी दिलेली आहे, मग त्यांच्या बोलण्यावरती मुंबईचे अध्यक्ष अशब्द यूज करतात, माझ्याबद्दल काही बोलतात, मला धमकी देतात की या मातीमध्ये आम्हाला गाडून टाकणार, ते उलट मला धमकी देत आहेत, त्यांच्या बोलण्यावरती मला धमकी देतं आणि त्यानंतर माझ्या इथे मोर्चाही आणतं। मोर्चामध्ये काय त्यांना पोलीस सांगत आहे की बाबा याच्यात काही आम्ही करू शकत नाही, दबाव आणायचा प्रयत्न करता की खोटा गुन्हा दाखल करून घ्या। आता पोलिसांना माहीत आहे की त्या स्टेटमेंटवरती गुन्हा होत नाही, तर आता त्यांचा नवीन स्टंट झाला आहे की भाई मी माफी मागावं। आता मुंबई महानगरपालिकाची महापौरच्या निवडणुका यावर बेसवरती लढणार आहेत का? मी पहिल्या दिवशीपासून सांगत आहे की काय परिस्थिती, काय हाल या मुंबईचा झालेला आहे, त्याच्याबद्दल कोण विचार करणार का? या मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या एवढी मोठी झालेली आहे की लोकांना घराच्या बाहेर जाता येत नाही। बाहेर पडलं का त्यांना असं वाटतं की ते गावी चालले, 2-2 किलोमीटर जायचं म्हणजे गावी जाण्यासारखं झालेलं आहे। पॉल्युशनमध्ये मुंबई 1 नंबरवरती आलेली, 1 नंबरवरती महाराष्ट्रात, म्हणजे लोक व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाही। ट्रॅफिक, पार्किंग, शुद्ध पाणी नाही आणि क्रीडांगण नाही मुलांना खेळण्यासाठी, म्हणून मुलं जे आहेत ते ड्रग्समध्ये जात आहेत। पोलिसांचं काही वचक या ड्रग्स सेलरवरती झालेलं नाही। याच्यावरती कोण चर्चा करणार की नाही करणार, की फक्त जे आहे खान पठाण, शेलार शिंदे आणि साठम याच्यावरती असं महापौर होणार? महापौर कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, लोकांना त्याच्यावरती इंटरेस्ट नाही। मी वारंवार बोलतोय मुंबईचा महापौर असा असला पाहिजे ज्यांनी ट्रॅफिकची समस्या काढली पाहिजे। मुंबईचा महापौर असा असला पाहिजे त्यांनी हे सगळे इल्लीगल बांधकाम आणि पोल्युशनवरती त्यांनी वचक आणला पाहिजे। ट्रॅफिकची समस्या, पार्किंगची समस्या, हॉकरची समस्या, हे सगळं बाहेर कोण काढू शकतो असं महापौर या मुंबईकरांना पाहिजे। प्रवीण दरेकर यांनी तुम्हाला धमकी दिली आहे की जर आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही याद राखा, आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुमचा बॅनर पोस्टर पण काढलेत मालवणमध्ये। नाही, आता जे माझ्यासमोर आपल्या माध्यमातून व्हिडिओ जे आले आहेत त्यामध्ये पोलीस स्टेशनचे बाहेर माझे लागलेले बॅनर फाडण्याचं काम झालेलं आहे। पोलीस स्टेशनचे बाहेर माझ्या नावाने शिवगाळ करण्याचं काम चालू आहे आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर आता बघूया पोलीस काय कारवाई करतात। आणि सरकार तुमचं आहे, तुम्ही कोणालाही शिवगाळ करा, कोणाचेही बॅनर पाडा, कायदा व्यवस्था हातामध्ये घ्या, हे मुंबईकर बघत आहे। आणि 100% मला विश्वास आहे की गृह खाता ज्यांच्याकडे आहे ते कायदा व्यवस्था व्यवस्थित पाळतील। बांगलादेश आणि रोहिंग्याला आपण वाचवता असं त्यांच्याकडनं आरोप करण्यात येत आहे, मात्र सरकार भाजपचं आहे, आपण बांगलादेशी रोहिंग्या मालवणीमधून शोधून काढावा असं सरकारला आवाहन करणार? असं आहे, गेल्या 9 वर्षापासून 10 वर्षापासून गृह खाता त्यांच्याकडे आहे आणि गेल्या 8 वर्षापासून ते बोमाबोम करत आहे की ते रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत। 400 घरं तोडण्यात आली, 400 घरांना उद्ध्वस्त केला, म्हणजे पक्के घरं, 25 वर्षाची जुनी घरं तोडण्यात आली। एकाला पकडलं का बांगलादेशी? एक रोहिंग्या भेटला का तुम्हाला? आणि ज्या मुस्लिमच्या नावाने तुम्ही घरं तोडता ते कोणाची घरं? 60% पेक्षा जास्त जे आहे ते हिंदू लोकांची घरं तुम्ही तोडायचं काम केलं। एवढं मोठं पाप करत आहेत। ही जागा बेसिकली काय, हे झोपडा तोडून तुम्हाला कुठल्या बिल्डरला द्यायचं आहे, कोणाला द्यायचं आहे ते तर समोर येऊ द्या। तुम्ही उगाचच बांग्लादेशी याच्या नावाने त्याच्या नावाने झोपडे तोडत आहे, योग्य नाही। कुठल्याही मुलाला रोडवरती आणू नका, एक संसार उद्ध्वस्त होतोय। हिंदी में जानना चाहेंगे सर, आज आपके खिलाफ मालवनी में आंदोलन देखने मिला, गाली गलौज हुई, आपके बैनर फाड़े गए, आपने जो स्टेटमेंट है, उनका ऐसा कहना है कि आपने जो स्टेटमेंट है उस स्टेटमेंट को लेकर आपने माफ़ी भी मांगनी चाहिए, और अगर माफ़ी नहीं मांगी तो हमारा आंदोलन ऐसे ही शुरू रहेगा। मंगल प्रभात लोढाजी कितना झूठ बोलते हैं ये आज सिद्ध हो गया। उन्होंने एक क्लिप दी और पुलिस कमिश्नर को लेटर लिखा है कि मैंने उनको जान से मारने की धमकी दी, उनके परिवार को जान से मारने की धमकी दी, और उस पूरे वीडियो क्लिप में कहीं पे भी ऐसी कोई बात नहीं है जहाँ पे कोई बात सिद्ध हो। आज उन्हें लगता है कि यहाँ पे इस तरीके के केस मुझ पे हो नहीं सकता है, तो आज उन्होंने मोर्चा लिया और आज उनके विधायक कहते हैं कि ठीक है जान से मारने की धमकी नहीं दी, लेकिन हमारे कार्यकर्ताओं को ऐसा लगता है कि जान से मारने की धमकी है। तो अतुल भातकर जी कहते हैं कि कम से कम माफ़ी मांग ले वे, यानी केस मेरे पे खोटा करने के लिए आप यहाँ पे पूरे मुंबई से लोगों को भर के लाए। आज अगर आप देखेंगे
तो पूरे मुंबई से कार्यकर्ता लाया, और उसके बाद भी जब केस नहीं बन रहा तो आप कहते हैं लोगों से माफ़ी मांगो। ये क्या चल रहा है? ये मुंबई शहर आप इस तरह चलाओगे क्या? और आपने 400 से ज़्यादा घर तोड़ दिए, और आपने कहा कि यहाँ बांग्लादेशी और रोहिंग्या रहते। आज तोड़ के 15 दिन हुआ, एक आदमी को आप अरेस्ट नहीं कर पाए जो बांग्लादेशी का हो चाहे रोहिंग्या के। सारे के सारे हिंदुस्तानी है, और सारे के सारे में से 60% से ज़्यादा जो है वो हमारे हिंदू भाई बहन के घर के तुमने तबाह किया है। इसके ऊपर आप चर्चा नहीं करते। मुझसे माफ़ी मांगने में आपको बहुत मज़ा आ रहा है। मैं तो 10 बार माफ़ी मांग लूँ अगर आप इनका घर बना के देते हो। मैं 10 बार सरकार के हाथ जोड़ लूँगा अगर इस गरीबों का आप घर बना के देते। लेकिन मुझे लगता नहीं ये सही राजनीति हो रही है। मुंबई शहर में महापौर कैसा होना चाहिए उसके बारे में दिन पहले से जो है अमित साटम ने कहा कि यहाँ किसी हम खान को बनने देंगे। खान, पठान, शेख, शेलार, शिंदे, साठम, किसी मुंबईकर को फ़र्क नहीं पड़ता कि कौन महापौर बनता है। मुंबई का महापौर ऐसा होना चाहिए जो मुंबई कर चाहती है कि ट्रैफिक की समस्या में से उलझ रहे हैं, रोज़ जाने जा रही हो, ट्रैफिक की समस्या ख़त्म हो। पोल्यूशन इतना ज़्यादा हो गया है कि देश में 2 नंबर पे आया, मुंबई 1 नंबर पे। वो पोल्यूशन की समस्या ख़त्म हो, इलीगल पार्किंग और हॉकिंग की जो है गाइडलाइंस है, ये उस हॉकिंग के ऊपर कोई नियंत्रण नहीं है। मुंबई का हाल बेहाल है, उसके ऊपर कोई चर्चा ना करते हुए सिर्फ जाति के भेद पे ये इस तरीके करते हैं। मेरे ख्याल से मंगल प्रभात लोढ़ा ने और साठम ने, ये दोनों ने मुंबई कर से माफ़ी मांगना चाहिए। और मैं चैनल वालों से भी विनती करता हूँ कि जब कोई आरोप लगाता है तो उस वीडियो को कम से कम आपने भी देखना चाहिए कि इस तरीके की कुछ घटना हुई, और ज़रूर जाके उससे पूछिए कि आप इतने जिम्मेदार मंत्री होने के बाद में इस तरीके से खोटा आपने आरोप क्यों किया। सर, जो मालवनी में जो बांग्लादेशी हो या फिर जो ड्रग्स का पूरा जो सिंडिकेट चल रहा है, इनडायरेक्ट मतलब उनका ऐसा कहना है कि सिंडिकेट चल रहा है, ये पूरे सिंडिकेट होगा या फिर जो बांग्लादेशी हो या ड्रग्स का जो पूरा उसका कहीं ना कहीं इनडायरेक्टली आपका सपोर्ट है, इसके लिए इतना स्मूथली चल रहा है? देखिए, ऐसा है कि गृह खाता किसके पास है? भारतीय जनता के पास, भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री के पास है। अब ये उनका काम है ना, अगर ड्रग्स अगर बिकता है तो उसको पकड़े, उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई करे। ड्रग्स के संदर्भ में क्यों ड्रग्स बढ़ रहा है? क्योंकि मुंबई के अंदर जितने भी प्लेग्राउंड्स हैं, नए प्लेग्राउंड्स है ही नहीं, बच्चों को खेलने के लिए जगह नहीं है, इसलिए वो ड्रग्स में जा रहे हैं। ड्रग्स वालों पे कार्रवाई नहीं हो रही है। आप ये कार्रवाई सिर्फ मेरे मलाड की बात नहीं है, अक्षय मुंबई शहर के जितने भी विधायक हैं, आप उन सब का जो है असेंबली के अंदर, DPDC के अंदर आप देखिए, सब चिल्ला रहे हैं कि ड्रग्स जो है आउट ऑफ कंट्रोल हो गया है, लोग जो हैं बेहाल हो चुके हैं। और किस तरीके से मुंबई शहर को नियंत्रण करना चाहिए कुछ नहीं कर पा रहे। अगर यहाँ रोहिंग्या, अगर कोई पाकिस्तानी, अगर कोई बांग्लादेशी है, अगर इस तरीके के कोई लोग हैं तो उसको आप पकड़ के जेल में डालो, कठोर से कठोर कार्रवाई करो। झूठ बोलना बंद करो। मंगल प्रभात लोढ़ा जी, आपको इतनी बड़ी पोस्ट मिली है। अमित साटम जी, आप अपनी भाषा को संभालिए। आपका गूगल करो तो इतने अच्छे अच्छे शब्द के वीडियो आते हैं। आप महिलाओं को गालियाँ देते हैं, आप हॉकर्स को मारते हैं, आप उत्तर भारतीयों को जो है मारने का काम करते हैं, आप जिसको अधिकारियों को जो है वो गाली देने का काम करते हैं, आप पुलिस कर्मचारियों को, इंस्पेक्टर लेवल को बोलते हो कि उसकी बंदूक जो है वो क्या करना है, उसके बारे में वीडियो है। मेहरबानी करके आपको देख के ही आपके जो कार्यकर्ता है वो सभ्यता के बाहर जा रहे हैं। आज आपके कार्यकर्ता जो है मुझे गाली देने का काम कर रहे थे अभी पुलिस स्टेशन के बाहर, आप ही के कार्यकर्ता मेरे पोस्टर और बैनर फाड़ने का काम कर रहे थे, अश्लील से अश्लील घोषणाएं दे रहे थे। ये भारतीय जनता पार्टी को शोभता नहीं है। भारतीय जनता पार्टी से भी विनती है कि ऐसे अध्यक्ष को आप कम से कम समझ दें। कांग्रेस के कुछ लीडर का ऐसा कहना है कि जो लोढ़ा है वो बिजनेस लॉबी मालाड मालवनी साइड में घुसाना चाहते हैं, क्योंकि बड़ी झोपड़पट्टी एरिया है या फिर बीच एरिया है, और उसको याद में रखते हुए जो पूरा पॉलिटिक्स है, जो पूरा षड्यंत्र है आपके खिलाफ रचा जा रहा है। क्या रियलिटी है लोकल लेवल पे आप जरूर? झोपड़पट्टी के संदर्भ में मेरे ख्याल से कल प्रेस कॉन्फ्रेंस मुंबई कांग्रेस में रखी गई है, उसमें बहुत अच्छे तरीके से बताया जाएगा कि ये झोपड़े तोड़ने का क्या उद्देश्य है उनका। गुन्हा दाखल करावा अशा मागणीला घेऊन असं आंदोलन केलं आणि गुन्हा दाखल करण्याचा प्रोसेस सुरू झाला आहे मालवणी पोलीस स्टेशन विरोधी FIR करून ते ट्रान्सफर करणार गुन्हे शाखेकडे, कशा पाहता? असं आहे की मंगल प्रभात लोढ़ाजींनी खोटं बोललं की त्यांना मारण्याची धमकी दिली। मी जेवढे इथे प्रेसवाले आहे सगळ्यांना सांगतो की तुम्ही माझं स्टेटमेंट बघा, मी जे भाषण केलं त्यामध्ये कुठेही दिसतोय का? कुठेही माझ्या भाषणामध्ये धमकी नाही। आता त्यांना हे कळलंय की बाबा याच्यावरती केस होत नाही, म्हणून त्यांचे आमदार आज तुम्हा सगळ्यांना सांगता की कमीत कमीत अस्लम शेखनी माफी मागितली पाहिजे। गुन्हा खरं म्हणजे अमित साटम साहेबांवरती झाला पाहिजे। त्यांनी प्रेसला सांगितलं की आम्ही अस्लम शेखला इथेच दफन करून टाकू, असं बोलणाऱ्या माणसावरती गुन्हा दाखल केला पाहिजे की ते जे भगवानचं नाव घेतो की भगवान
लोकांना समजतील असे माणसावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। हे प्रेसवाल्यांनी पण थोडी आपली जबाबदारी घेतली पाहिजे की जेव्हा कोण आपल्याला स्टेटमेंट करतोय, कुठल्या बेसिसवरती स्टेटमेंट करतो, त्या भाषणामध्ये किंवा कुठेही तसं दिसत आहे का ते जाब त्यांना विचारलं पाहिजे। म्हणजे जाणीवपूर्वक तुमच्यावर हे खोटे आरोप केले जातात नाही, ज्या दिवशीपासून अमित साटमजी मुंबईचे अध्यक्ष झाले त्या दिवशीपासून त्यांनी मुंबईचा भला करण्याबद्दल एकही शब्द, एकही स्टेटमेंट दिलेलं नाही। पहिल्या दिवशीपासूनच ते म्हणतात की मुंबईचा महापौर आम्ही खान पठाण होऊ देणार नाही। मुंबईचा महापौर कोण होणार हे मुंबईकर ठरवतील, पक्ष ठरवणार, पण कमीत कमी तुम्ही लूज स्टेटमेंट करू नका, हे मी तुमच्याशी विनंती करतो। भाजपचे लोक मालवणी टार्गेट ठेवले आहेत, मालवणी टार्गेट ठेवण्याचं मागे कारण काय आहे? बॅनर फाडले मालवणीमध्ये तुमचं बॅनर किंवा पुतळा नाही, मला अश्लीलपणाने माझ्या नावाने घोषणा देण्यात आले, तेही पोलीस स्टेशनच्या बाहेर। पोलीस स्टेशनच्या बाहेर माझे बॅनर फाडण्यात आले, पोलीस स्टेशनच्या बाहेर मला शिवगाळ करण्यात आले। आता उद्या तुम्ही जाऊन पोलिसांना विचारा की हे सगळं पोलीस स्टेशनच्या बाहेर झालं आहे, पोलिसांच्या समोर झालं आहे, तर त्यांनी त्याच्यावरती काय कारवाई केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।